मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मेट्रोच्या कामाला गती। मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात रक्कम। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची बीडमधील 88 एकर जमिनीतही भागीदारी। 7/12 ट्विट करत अंजली दमानी यांचा दावा। मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं तर आम्हाला चालेल। सुरेश धस यांचं वक्तव्य। आधीच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदच भाड्यानं दिलं होतं म्हणत धनंजय मुंडेंचा टोला। कोणत्याही परिस्थितीमध्ये बीडचं प्रकरण दाबू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर कारवाई करायला एवढा वेळ का लागतो, जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। बीडमध्ये पिस्तुलाचं थैमान। व्हिडिओ ट्विट करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून पोलखोल। ट्विट नंतर पिस्तूल चालवणाऱ्या कैलास फडवर गुन्हा दाखल। काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाचं उत्तर। 50 नव्हे तर 6 मतदारसंघात 50,000 मतदारांची नावं वाढवल्याचं स्पष्टीकरण। निवडणूक आयोगाचं काँग्रेसला 66 पानी उत्तर पाठवत फेटाळला दावा। लाडकी बहीण योजनेचा रखडलेला हप्ता देण्यास सुरुवात। आदिती तटकरेंची माहिती। आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार। प्रकल्पातील कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असतानाच नारायण राणे यांचं अत्यंत महत्त्वाचं विधान। जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन 250 फूट दरीत कोसळलं। दुर्घटनेमध्ये 5 जवानांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।